नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीच्या संचालक. मित्रांनो, होऊ घातलेल्या पोलीस भरतीची जी लेखी परीक्षा आहे त्याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स देत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो की तुम्ही स्वतःची मैदानी चाचणी काढली आणि ज्या विद्यार्थ्यांनी 40 ते 50 जवळपास 35 ते 50 मार्क घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी लेखीची तयारी व्यवस्थित करा. अवघे काही दिवस राहिलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या 15 तारखेला एक पेपर आहे. पुन्हा महामार्ग पोलीस, मुंबई पोलीस यांचा पेपर एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सॅटर्डे संडेला होऊ इच्छित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला करायचं काय? परीक्षा आली, आपण नुसतं गणित जीके वाचतच राहू, पण वाचल्याने तो खरोखर सराउंडिंग होईल का? आपलं रिव्हिजन पार्ट नाही. आता आपल्याला स्मार्टनेस यूज करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्याचे फॉर्म भरलेत त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती घ्या. त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती म्हणजे काय? जिल्हा अधिकारी कोण आहे, मुख्य अधिकारी कोण आहेत, यांचे नाव लक्षात ठेवा. त्या क्षेत्रात कोण आमदार आहे, कोण खासदार आहे, त्या क्षेत्रातला पालकमंत्री कोण आहे, त्या जिल्ह्यात जो जिल्हा आहे तिथून किती राज्यसभेच्या सीट जातात, किती लोकसभेच्या सीट जातात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, ह्या करंट गोष्टी असतात. ह्या करंट गोष्टी आपण काय करतो? जसं कोणी नागपूर जिल्ह्याचा असेल, इकडे यवतमाळला भरतो, तिकडे नांदेडला भरतो, जातो आणि पेपर द्यायला ची तयारी करतो. होते काय? त्या नांदेडला किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, तिथला जिल्हाधिकारी कोण आहे, फक्त आपल्याला काय माहित असते? तर फक्त माहित असते त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक. बाकी सगळ्या माहिती आपण लपवून ठेवतो म्हणजे आपण त्याकडे वळतच नाही. आणि याच्याने काय होते? पहा, प्रत्येक परीक्षेत ज्या जिल्ह्याची माहिती आहे त्या जिल्ह्यावर 2 ते 3 प्रश्न विचारतात. त्या जिल्ह्यात 2 ते 3 प्रश्न विचारतात. तर कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? कदाचित पालकमंत्री येऊ शकते, कदाचित तो पालकमंत्री कोणता मंत्रिमंडळ आहे त्याकडे तेही असू शकते. कदाचित होऊ शकते तुम्हाला त्या क्षेत्रातला लोकसभा किंवा राज्यसभा खासदार विचारू शकते. एवढं माहितच पाहिजे तुम्हाला महाराष्ट्रात किती लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य आहेत. तर राज्यसभेचे तुम्हाला माहितच असतील 18 आणि लोकसभेचे 48. हे तर माहितच आहे आपल्याला. आणखी पुन्हा त्या जिल्ह्यातील पर्यटन स्थळ, त्या जिल्ह्यात काय महत्वाच्या मंदिर आहेत, कोणता पर्यटन स्थळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बारीक बारीक माहित असणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता प्रश्न जाते की सर आम्ही ह्या गोष्टी कुठून घ्यायच्या? तर मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्याचा अभ्यास करतात युट्यूबवर जा, युट्यूबवर त्या जिल्ह्याबद्दल माहिती विचारा किंवा गुगलला विचारा, तुम्हाला गुगल संपूर्ण माहिती देईल. असं नको करा. अभ्यास करताना आपण कुठं चुकतो यापेक्षा आपण काय बरोबर करू शकतो याकडे लक्ष द्या. आता तुमच्याकडे अवघे 15 तारीख जर असेल तर आजची 12 तारीख म्हणजे तुमच्याकडे 3च दिवस बाकी आहेत. आता तुम्हाला त्या गोष्टीकडे वळायला पाहिजेत. आता रिव्हिजन पिरियड हे राहिलेला नाही. रिव्हिजन करून काय करणार? काय होतं मित्रांनो, खूप साऱ्या मुलं विचारतात की सर जास्त रिव्हिजन करायचे का? कदाचितच नाही. माझ्या मते जास्त रिव्हिजन करणारा मुलगा सक्सेस होत नाही. याचं कारण आहे, एखाद्या विद्यार्थ्याने 40 प्रश्न उचलले मित्रांनो पुस्तकातून, आणि ह्या 40 प्रश्नाला त्यांनी 5 प्रकारे अभ्यासले म्हणजे 200 वेळा अभ्यास होईल. त्याला चांगल्या वेगळ्या पद्धतीने अभ्यासले तर 200 वेळा अभ्यास होईल. म्हणजे एका प्रश्नाला तो व्यवस्थित किती प्रकार टाईप होऊ शकते त्याच्यावर अभ्यास करू शकते. पण एका मुलाने 300 प्रश्न अभ्यासले. आता मला सांगा, 300 प्रश्न अभ्यासल्यानंतर तो काय अभ्यासणार आहे? त्या 300 प्रश्नामध्ये आपण या गणित बुद्धिमत्ताबद्दल बोलतो. 300 प्रश्न अभ्यासून काय अभ्यासणार आहे? तो 300 टाईप्स मध्ये अभ्यास करणार आहे. आता मला सांगा, 40 टाईप मध्ये तो 200 वेळा रीड करतो म्हणजे एकाच प्रश्नाला 5 वेळा अभ्यास करू शकतो. नाही तर 300 प्रश्नाला एक प्रश्नाला 1 वेळा, एक प्रश्नाला 1 वेळा. आपला रिझल्ट का कमी होते? आपला रिझल्ट त्याच्यामध्ये कमी होते. मी खूप जास्त प्रश्न अभ्यासले. खूप जास्त प्रश्न अभ्यासणे आवश्यक नाही. भारताची राजधानी दिल्ली आहे ना, दिल्ली कोणाची राजधानी आहे? उत्तर काय आहे? एकच आहे, भारत आणि दिल्ली. आपल्याला प्रश्न पडल्यानंतर त्या प्रश्नावर किती प्रश्न पडू शकतात हे माहित असणे आवश्यक आहे. आपल्याला त्या विषयाच्या गाभा माहित असणे आवश्यक आहे. बरं, असो कुणाला वाटते मराठी, तर मित्रांनो मराठीमध्ये खूप आतमध्ये नको जा. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मुलांना संधीमध्ये असते. संधीचा सविस्तर अभ्यास करा. आता विभक्त्या माहित असतात, सर्वनाम माहित असतात, सर्वनामचे प्रकार लक्षात ठेवा. मी तर तुम्हाला सांगितलं आहे मराठी म्हणजे काय, तर सर्वनामातला जर प्रकार केला तर तुम्ही जो आतो काय कोण आपण स्वतः, असे 9 प्रकारचे सर्वनाम आहेत. त्यांचे आपण
अनेक वचन एक वचनामध्ये रूपांतरित केलो तर त्यांचे टाइप्स पडू शकतात. मग ते आत्मवाचक कोणते, प्रश्नार्थक कोणते किंवा दर्शनी कोणते, संबंधी कोणते, याबद्दल ही माहिती घेता येते. पण थोडं अभ्यास करा. खूप क्रिटिकल एमपीएससीच्या मुलांसारखा अभ्यास करू नका मित्रांनो. हे सरळ सेवा भरती सारखी भरती आहे आणि एकदम सोपी परीक्षा आहे. जास्त कठीण प्रश्न पडणार नाहीयेत तुम्हाला. एकदम बेसिक टू नॉलेज स्टडी करा. सर म्हणाल तुम्ही सर्वनामात सांगताय, विभक्त्या सांगा. तर विभक्त्या संबोधन पर्यंत तेच आहेत. प्रथमाला काय येते, द्वितीयाला काय येते, तृतीयाला काय येते, चतुर्थीला काय येते, पंचमीला काय येते, षष्टीला काय येते, आपल्याला तेच अभ्यास होतात. तेवढंच लक्षात ठेवा. वाक्यात कोणत्या रूपात कोणतं वाक्य येते ते अभ्यास आहे मित्रांनो. आता तुम्हाला खूप क्रिटिकल स्टडी करायची गरज नाही, कारण परीक्षा तुमच्या 3 दिवसावर येऊन पडल्या असतील. कदाचित 15 तारीख म्हणत आहेत, मला तेवढं लक्षात आलेलं नाही, कारण माझ्याकडे जास्त पोलीस भरतीचे विद्यार्थी नाहीत. पण ज्यांची पोलीस भरतीचे पेपर 15 तारखेला असतील, म्हणजे ज्यांचे जवळपास 15 दिवसापूर्वी झाले त्यांचे 15 तारखेला आहेतच, कन्फर्म आहे. तर त्या मुलांनी आपापल्या जिल्ह्याची माहिती, म्हणजे ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेले आहेत तुम्ही त्या जिल्ह्याची माहिती घ्या. आता काय असते, कधी कधी काय होते की मी एका जिल्ह्यातील आहे, जसं यवतमाळ जिल्ह्यातील आहे तर मला यवतमाळ जिल्ह्याची सगळी माहिती माहित आहे असं मला वाटते. पण तसं नसते. आपल्याला आपल्या जिल्ह्यातला अभ्यासक्रम करावा लागेल. आपल्या जिल्ह्यात किती विभाग पडतात, आपल्या जिल्ह्यात किती दंडाधिकारी आहेत, आपल्या जिल्ह्यात किती न्यायालय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा बारीक बारीक अभ्यास करणे आवश्यक आहे मित्रांनो. कारण परीक्षा तुम्हाला तुमच्या लेवलला विचारणार आहे. पोलीस भरतीच्या लेवलला विचारणार आहे, शिपाई पदाच्या लेवलला विचारणार आहे. खूप कठीण होणार नाही. आता फक्त तुम्हाला समजण्याची वेळ आहे. मराठी झाली, गणित झालं, जीके झालं. आता राहिलं काय, बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये काय विचारणार आहे तुम्हाला? कॅलेंडर मध्ये येईल, घडीमध्ये येईल, ट्रँगल, चौकोन, अल्फाबेट सिरीज पाहायची आहे तर माझ्या 20 मिनिटाच्या व्हिडिओ मित्रांनो, एक वेळा अभ्यासात 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ एनालॉजी म्हणून तुम्हाला सगळं समजेल की 10 मिनिटात आपण 10 एनालॉजीचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. अभ्यासने महत्वाचे आहे मित्रांनो. अभ्यास करताना उद्यापासून मी तुम्हाला सविस्तर 15-20 मार्काचे गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि मराठी याचे 20-20 प्रश्न तुम्हाला उद्यापासून मी देणार आहे. 2 दिवस देणार आहे. आणि मुंबई पोलीसवाल्यांसाठी तर आपले जवळपास 15 दिवस 20 दिवस हे क्लासेस चालणार आहेत ऑनलाईनला, की जिथं मी तुम्हाला युट्यूबवर सगळी माहिती देईन. 20 दिवसात आपल्याला सगळं सराउंडिंग करायचे आहे. पण लक्षात ठेवा, फक्त करंट अफेअर्स आणि खूप वास्ट जीके वाचल्याने होणार नाही. आता आणखी एक प्रश्न महत्वाचा, मुलं आता जे युद्ध परिस्थिती सुरू आहे इराण आणि अमेरिका, आता इराणच्या साईडने कोणते देश आहेत, अमेरिकेच्या साईडने कोणते देश आहेत याची माहिती घ्या. काल परवा झालेला वर्ल्ड कप मध्ये कुणाला कोणत्या ट्रॉफ्या मिळाल्या याच्याकडे लक्ष द्या. नाही तर भारताने वर्ल्ड कप जिंकला तर भारताला हे झालं, संजू सॅमसनला प्लेअर ऑफ द मॅच मिळाली, प्लेअर ऑफ द मॅचचं त्याला मिळालं. पण बाकीचे भरपूर सारे पुरस्कार असतात, त्याच्याबद्दल माहिती घ्या. कारण प्रत्येक पेपर एका दिवसात जवळपास 4 पेपर होणार आहेत, कारण त्यांच्याजवळ शाळाची कमतरता आहे. त्यामुळे लक्ष द्या, एका दिवसात जर 3 ते 4 पेपर व्हायला लागले तर टाईप तेच राहतील, पण प्रश्न वेगळे वेगळे राहतील. आणि तुम्हाला वाटेल की हा प्रश्न आपला सुटला, तो प्रश्न राहिला, असं होणार नाही. कारण इथं आता ज्या मुलांनी 50 मार्क आउट ऑफ 50 घेतले त्यांना जास्त फिजिकल लेखी परीक्षेमध्ये आवश्यकता नाही. त्यांना 70 किंवा 75 किंवा 80 मार्क घेतले तरी जमेल. पण ज्या मुलांचे 40 मार्क आहेत त्यांना 80 मार्क घेणे आवश्यकच आहे. तेव्हा हे इथं पोहोचतील 130 वर, सॉरी 120 नाही, याच्यापेक्षा अबोव लिस्ट लागते त्या वर्षी जी पाहिलीत तुम्ही. मग आपल्याला कुठं कव्हर करायचे आहे ते विचार करा. फुकट 1 मार्कासाठी 2 मार्कासाठी आणि टोले मारून या नको. टोले शेवटी तुमच्याजवळ 5 मिनिटं बाकी असतात तेव्हा सगळे टोले मारायचेच आहेत आपल्याला, पण टोले मारून या नको. व्यवस्थित अभ्यासा. जो प्रश्न सुटला सुटू द्या त्याला थोड्या वेळ. शेवटच्या मिनिटाला करा की कोणता प्रश्न आपला सुटला त्याला पुन्हा एकदा वाचा आणि मग समजलंच नाही तर टोले मारा. गणिताच्या प्रश्न अभ्यासताना गणितला व्यवस्थित वाचा. आपलं उत्तर निघते वेगळंच, तिथं ऑप्शन मध्ये असते आणि आपण मारतो आणि आपल्याला वाटते की ते उत्तर बरोबर आहे. पद्धती सोप्या आहेत मित्रांनो. आपल्याला पुनश्च मी एवढंच बोलतो की येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आपला व्हिडिओ जर तुमच्या कामाच्या वाटत असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा. आपले पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत. धन्यवाद.